बॅटिंग करणारी टीम एक्स्ट्रा खेळाडू PK11 या कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्रकाश सर 12th मॅन किंवा प्रकाश सर स्वतःहून जॉईन होतील आमच्या सोबत. तुषार बापू आणि सध्या आपण पाहिलं तर अगदी दादा डेप एवन जोडी होई म्हणजे कुठेही जा म्हणजे शेतीची कामं दूध टाकायला जावा त्यानंतर आपण पाहिलं बाजारात जावा फिरायला जावा कीर्तनाला जावा एवन जोडी ढेबेवाडी विभागातली सध्या दाखल होते. एक आपण पाहिलं तर गोट्या अंपायर या नावानं ढेबेवाडीचा गोट्या अंपायर जर म्हटलं तर दादा डेप आणि दुसऱ्या बाजूला ढेबेवाडीचा हुशार अंपायर तर तुषार बापू चालक बापू खऱ्या अर्थानं हुशार आहे कारण की प्रत्येक गोष्ट बॉलिंग करत असताना त्यांची गोलंदाजीमध्ये कॅप्टनशिपमध्ये हुशार आहेत. त्यानंतर आपण पाहिलं तर एखादं मॅनेजमेंट असेल त्याच्यामध्ये हुशार आहेत अंपायरिंग असेल त्याच्यामध्ये क्लेवर आहेत आणि सध्या आपण पाहतोय अगदी दादा डेप आणि त्यानंतर आपण पाहिलं तुषार बापू आणि उमेश शिंदेंना विसरलो तर पार्टी राहील आमचे उमेश शिंदे भाऊ अप्रतिम त्यांची अंपायरिंग राहिली तिघी जण खूप छान पॅनल आहेत पंचांचं. 4 ओव्हरची मॅच ऑफकोर्स एका बाजूला ऑरेंज आर्मी एका बाजूला आपण पाहिलं तर येल्लो आर्मी दोन्ही टीम सध्या IPL देखील चालू आहे म्हणजे IPL खऱ्या अर्थानं ड्रीम 11 वाल्यांची वेगळी मजा असते. 29 रुपयामध्ये हल्ली 3 करोडची स्वप्न आहेत. ड्रीम 11 3 करोड येत नाहीत 29 जातात ती ड्रीम 11 मागचा अगदी गोळ चिकदबाम दमदम आहे ती ड्रीम 11 त्याच्या बाबतीत ही चर्चा करणार आहोत. शिक्षक बँक संचालक आमचे सन्माननीय आदरणीय नितीनजी काळे सर या मॅच मध्ये जो हिरो असेल मॅन ऑफ द मॅच असेल त्याच्यासाठी तब्बल 500 रुपयाचं प्राइस सरांच्या माध्यमातून असेल. हे असतं खेळाडूच्या मागे एक खरं आता टोकन. मॅचला सुरुवात लेट्स प्लेचा इशारा आणि पहिला चेंडू लफ केलाय मिड विकेट रिझनला 1 बाउन्स गॅदर केला आणि अगदी 2 धावा. अप्रतिम यादी आपण पाहिलं तर मराठी भाषेमधला अगदी पहाडी आवाज तुम्ही ऐकला आता प्रकाश कदम सर यांचा कारण की अगदी लंच ब्रेकला ज्या हॉटेलमध्ये होतो तिथेही युट्यूबवरती बरेच प्रेक्षक मॅच बघत होते तेव्हा जो पहाडी आवाज आहे तो युट्यूबवरती ऐकायला भेटला. अगदी मी म्हणेल की घाटी आवाज जो प्रकाश कदम सर यांचा खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर घाटी म्हणलं तर मिरचीचा ठेचा आणि त्याच पद्धतीने आयुष्यात ठेचा खाल्ल्याशिवाय आयुष्याला मजा येत नाही जेवताना तर ठेचा खाल्ल्याशिवाय जेवणाला मजा आली नव्हती. हा खरं खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. कराड जुनी पेन्शनचे सन्माननीय अध्यक्ष संदीपजी पाटोळे साहेब यांचंही आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. पाणी सौजन्य या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पाणी सौजन्य सगळ्यात मोठं कार्य आहे. प्रत्येक स्पॉन्सर आपण पाहिलं तर माझ्याकडे पाणी स्पॉन्सर द्या हे मागून घेतात आणि ही स्पॉन्सरशिप असते ती प्रत्येक आयोजकाला प्रत्येक खेळाडूला हवी असते की कोणतं काम करणार तर पाणी स्पॉन्सरचं काम माझ्याकडे द्या कारण की त्या पद्धतीने एक मोठी सेवा देखील होते. मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. दांडी ग्राउंड चेंडू वेगाने जातो अडवण्याचा प्रयत्न पाणी हो क्रिकेटमध्ये फुटबॉल रोनाल्डो क्रिकेटमध्ये मैदानामध्ये आज उतरले गेले. कोण म्हणतं क्रिकेटमध्ये फुटबॉल चालत नाही. आत्ताचं क्षेत्ररक्षण बघा क्रिकेटमध्ये फुटबॉल चालतं अगदी अडवला पायानं. अंपायर आत्ताच्या रन घेतल्या गेल्या तब्बल 2. थँक्यू. हो थोडासा आपण पाहिलं तर अगदी बाहेर राहील व्हाईट बॉलचा इशारा. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी सध्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती कारण की काही टीम्सला तुम्ही प्रबळ दावेदार दुसऱ्या टीमला आपण पाहिलं तर प्रबळ दावेदार. इथे क्रिकेट आहे भाई कोई भी शेर बन सकता है कोई भी ढेर हो सकता है. हे क्रिकेट आहे तुम्ही अंदाज नाही लावू शकत. क्रिकेटवरती भविष्यवाणी नाही करू शकत. फटका चांगला यावेळी मात्र गॅपमध्ये बी शेप मध्ये निघून जाते दीपेशकवर रिझनला. आठ धाव संख्या कारण की जो खऱ्या अर्थानं
एक्स्ट्रा वाईट बॉलचा इशारा. तुमची टोटल आपण पाहिली तर अगदी जाऊन पोहोचते 9 आकड्यावरती. व्हाईट बॉल वरती टाळ्या, एका धावेवरती टाळ्या. वायफाय कनेक्शन ज्यांच्या माध्यमातून सेवा पुरवली गेली आहे, शाहरुख भाई थँक्यू सो मच. खूप छान स्पीड आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर जेवढा आत्ताच्या वेगानं चौकार गेला त्या वेगानं तुमच्या वायफायचा स्पीड आहे हे मात्र जरूर उल्लेख करू शकतो. खूप छान 4 धावा. टाळ्यांचा आवाज तुम्ही ऐकता. शाहरुख भाई यांचं खऱ्या अर्थानं स्वागत केलं जातं. अध्यक्ष पाटोळे यांच्या शुभ हस्ते. खूप छान. म्हणजे ज्या पद्धतीने आत्ताचा चौकार ज्या वेगानं गेला तेवढाच वायफायचा वेग आहे या स्पर्धेसाठी. खूप छान सेवा 5G इंटरनेट सेवा या स्पर्धेसाठी पुरवली गेली. थँक्यू सो मच शाहरुख भाऊ. 13 धावा पण टू गो. लॉफ्ट केला जातोय. आणखीन एक फटका. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन. अगदी 4 धावा. 17 धावसंख्या. 17 धावा स्कोर करवती. कारण की एका बाजूला प्रकाश सर आतापर्यंत असं बोललं जात होतं टीम इंडिया ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन ऑस्ट्रेलियाला कधीच हरवू शकत नाही. मात्र आतापर्यंतची ती एक मॅच झाली तिथे ऑस्ट्रेलियाच्या घरामध्ये जाऊन ऑस्ट्रेलिया प्रबळ दावेदार असणाऱ्या टीमला हरवून टीम इंडिया परत आपल्या घरी आली. या स्पर्धेमध्ये क्रिकेटमध्ये तुम्ही खऱ्या अर्थानं भविष्यवाणी नाही करू शकत. ही असं खेळ आहे जिथे एक चेंडू तुमचा खेळ बदलतो. मागील मॅच मध्ये कॅच ड्रॉप झाली, एक चेंडू एकला, मॅच संपली, ती एक चेंडू तुम्हाला राजा बनवतो. ही मॅच अशी आहे. इथे तुम्ही जर 100% दिलेत, इतरांपेक्षा काहीतरी वेगळं केलं तर तुम्ही नक्की चमकता. जो जास्त मेहनत करेल तो जास्त चमकेल. 17 धावा आहेत पहिल्या ओव्हरच्या अखेरीस. 17 मॅच चांगली बनली आहे. पहिली ओव्हर जसं म्हटलं जातं वेल बिगिनिंग ऑफ डन. चांगल्या कामाची सुरुवात चांगली करा म्हणजे अर्ध काम झालं असं म्हटलं जातं. पण त्याच वाटेमध्ये काटे टाकणारे पण आपलेच या मॅच मध्ये कसे काटे टाकले जातील हेही बघायचं. ओव्हर क्रमांक 2 मध्ये अर्जुन कनसे. पहिला चेंडू लाफ केला जातोय मिड विकेट रिझनला. खेळाडू आहे, वेगानं जातोय. 1 बाउंड चेंडू अडवला देखील. फेकेपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आता केला जातोय. 19 धावसंख्या. 19 टीमची टोटल जाऊन पोहोचले 19 धावसंख्या. 19 तुमचे सन्माननीय केंद्र प्रमुख गमरे साहेब देखील आपण पाहिलं तर या सोहळ्यासाठी जरूर उपस्थित राहिलेत. आदरणीय केंद्र प्रमुख गमरे साहेब आपला मी मनापासून अधिक स्वागत करतो. विनंती करेल प्रकाश सर आपले शुभ हस्ते हा सन्मान अतिथी कक्षामध्ये घ्यावा. रणजित तळडे सर आपले आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. संपूर्ण सन्मान आमची प्रकाशजी कदम सर आपल्या शुभ हस्ते आम्ही घेत आहोत. चांगली मॅच बनलेली दिसली. रणजितजी तराडे सर यांचाही सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातो. उपस्थित मान्यवरांचे पुन्हा एकदा आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. 21 धावसंख्या. 21 जो जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये जाईल. म्हणजे एक ट्रॉफी तुमच्या घरामध्ये येणार. लफ करण्याचा प्रयत्न खेळाडू आहे. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी हो आरामामध्ये कॅच पकडली. विकेटचं पतन होतं. फलंदाज आपण पाहिलं तर अगदी माघारी जाईल. अर्थातच अमोल तळटे बॅक टू डग आउट. टीमची टोटल 21. सदा जाधव दाखल झालेत मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी. न्यू बॅटर कारण की ओव्हर क्रमांक 1 महत्वाची राहिली. दुसरी ओव्हर कुठेतरी धावसंख्येला थांबवलं, कुठेतरी धावसंख्येला मी म्हणेल की थांबवून ठेवलं अशी गोलंदाजी राहिली अर्जुन कनसेची. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली. तब्बल 2 चेंडू आता मात्र बाकी असतील या ओव्हरमध्ये. ओव्हर क्रमांक 2 मध्ये सध्या वातावरण बदललं गेले. ऊन चांगलं आलंय आणि खेळपट्टी चांगली तापली आतापर्यंत. बाहेरचा चेंडू तिथे या पॉइंटला खेळून काढला. खेळाडू आपण पाहिलं वेगानं जातोय. तोपर्यंत थोडीशी चुकी होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा यावेळी मात्र कंप्लीट केल्या जातात.
कोण कोणावरती भारी पडेल, कोणाचा खेळ राहील, कशा पद्धतीने खेळ राहील, ऑरेंज आर्मी कमबॅक करेल का येलो आर्मी या मॅच मध्ये धावा किती करतील, 50-60 आव्हान जर ठेवलं तर मॅच चांगली बनेल. मात्र दुसऱ्या बाजूने गोलंदाज देखील आपण पाहिलं तर एकेरी दुहेरी धावा देण्याचा प्रयत्न करतायत. सिंगल डबल षटकार चौकार मॅच मध्ये चांगल्या पद्धतीने गेम तापलाय, कारण की ही मॅच ती आहे जी टॉप 6 ची आहे. दोन्ही संघ कित्येक संघाला खडे चालेत, कित्येक संघाला आसमान दाखवले आणि या आता फेरीमध्ये गाठ पडली आहे. ओ हो पायावरती चेंडू लॉफ्ट केला, चेंडूला मिड विकेट रिजन मध्ये वॉट अ स्ट्रोक, घुमादाला दे घुमा के बनवला चेंडू, ते अगदी फलंदाजासाठी फुल टॉस होता. 4-4 चौकार, वॉट अ स्ट्रोक यार. ही ती मॅच आहे जिथे तुम्ही खऱ्या अर्थानं पहिल्या 2 ओव्हर मध्ये धावा आतापर्यंत खर्च झाले 27-27. चांगलं टार्गेट आहे. 2 ओव्हर मध्ये 27, येणाऱ्या 2 ओव्हर मध्ये देखील 25 झालं तरी 52चं टार्गेट भेटतं या मॅच मध्ये. वा, आता देवाचा दावा देखील केला जातोय, कारण की बॅट्समन आहे सदा आणि यासाठी सदा सर्वदा योग तुझा घडावा. यासाठीच आता टीम बोलत असेल, हेची दान दे ग देवा सदा, एखादा षटकार लगवावा या मॅच मध्ये, त्याला रंगत बोलतात. कि मैच आतमध्ये बनता आपले, आग उधर भी लगी है, आग इधर भी लगी है, आग दोनों तरफ बराबर की लगी है. वड मॅच आहे. गोलंदाजीसाठी दाखल झालेत राकेश महाजन. ओव्हर क्रमांक 3 जो जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये जाईल. बॅट थोडासा फसला जातोय, गती परिवर्तन आहे, खेळाडू कॅच पकडली, फर्स्ट सेकंड थर्ड सारे गम फगदी निसटला. वॉट अ मॅच, वॉट अ मॅच. आत्ताच नाश्ता केला आणि अगदी सदा होता, मिस्टर सदा आता स्ट्राईक वरती आलेत. कॅच महत्वाची होती या मैदानामध्ये. मागील टीम आपण पाहिली तर एका कॅच ड्रॉप झाल्यामुळे या स्पर्धेतून बाहेर गेली, तर दुसरी टीम कॅच ड्रॉप झाल्यामुळे स्पर्धेमध्ये आतमध्ये आली आहे, हेही घडलंय. गती परिवर्तन, बॅकफुटला जात आहे, फटका यावेळी नाही. पावना शंभू नाही पावलेत या मॅच मध्ये, कॅच दिली आहे आणि अखेरीस मिस्टर सदा बॅक टू डग आउट. कॅप्टन दाखल झालेत मिस्टर राहुल पावरा सर. हिरामन चव्हाण अप्रतिम कॅच पकडली. राहुल पावरा दाखल झालेत मैदानामध्ये, कारण की ही ती मॅच होती जिथे सांभाळून खेळणं गरजेचं होतं. 28 धावसंख्या, 2 ओव्हरचा 2 विकेट माघारी गेले. तो ओव्हर क्रमांक 3 चालू आहे. 2 चेंडूचा खेळ झाला, डबल चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे 4. कारण की प्रोजेक्ट स्कोरला विचारलं की किती धावा होतील तर 48 पर्यंत संघ पोहोचू शकतो प्रोजेक्ट स्कोरच्या म्हणण्यानुसार. आता 28 केल्या जात आहेत का की 28च्या आतमध्ये थांबवलं जातं हेही चेक करायचं. 2 चेंडू आतापर्यंत चांगले हाताळलेत राकेश महाजन. चांगली गोलंदाजी, गती परिवर्तन, कारण की बऱ्याचदा तुमच्या चेंडूमध्ये गती नसली तरी चालेल पण अचूकता. तुम्ही वेगानं चुकीच्या दिशेला जाण्यापेक्षा हळूहळूपणे योग्य दिशेला जाणं पण महत्वाचं आहे आणि सध्या तेच केलं जात आहे. यावेळी देखील पहा, चांगला चेंडू मान दिला, सन्मान दिला आणि हे गरजेचं आहे. क्रिकेट आहे, चांगल्या चेंडूला मान द्यावा लागतो, खराब चेंडूचा खरपूस समाचार घ्यावा लागतो. गिव्ह अँड टेक, रिस्पेक्ट दिला गेलाय. पुश करो खुश रहो, सिंगल धाव, एकेरी धावेच्या मदतीनं 29. कारण की एक धाव महत्वाची, एक धाव गोळा केली, चांगली धावसंख्या बनते. एक फुल गोळा केलं, चांगली माळ बनते, विटेवरती वीट रवली, चांगलं घर बनतं. आणि घर तुटल्याशिवाय, माणूस तुटल्याशिवाय बनत नाही या मॅच मध्ये तेच. कारण की बदाम खाने से अक्कल नहीं आती मेरे दोस्त, ठोकरे खाने से अक्कल आती है. या मॅच मध्ये जेवढे धक्के बसलेत तेवढी मजा या मॅचला येईल. बॅकफुटला जाऊन फटका चांगला खेळून काढला, खेळाडू आहे, डीप पॉइंटला वेगानं जातो, एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी पहा, याला दहशत बोलतात. आतापर्यंत त्या रिजनला 2 धावा झाल्या होत्या, आता नाही, ही दहशत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवला. ती असावी सुतई बॉम्बचा की फुटला तर जोरात, कानात बोट, नाही फुटला तर जवळ जाऊन बघायची हिंमत नाही झाली पाहिजे, याला दहशत बोलतात. आणि ती सध्या या मॅच मध्ये ठेवली गेली, कारण की मॅच महत्वाची आहे. 365 दिवस मोजावे लागतात जर मॅच मधून बाहेर आलात तर. 30 धावसंख्या 30. बॅकफुटला जाऊन बिगिट करण्याचा प्रयत्न, मिड विकेट रिझनला खेळाडू कॅच साठी जातोय, चेंडूच्या खाली विकेटचा पतन, ऑस्ट्रेलियन स्टाईल कॅच, बॅटर आउट. विक्रम कापसे यांनी ही कॅच पकडली जाते. मॅच मध्ये थोडंसं परिवर्तन घडले, मॅच थोडीशी कॅप्टन बाद झालेत. कॅप्टननं कॅच पकडली आणि कॅप्टनच आउट झाले. कारण की कॅप्टन साठी महत्वाचं होतं, कारण की ऑलरेडी 2 विकेट गेलेत, त्यांना सांभाळून खेळणं महत्वाचं होतं. तिथे त्यांनी विकेट दिली आहे,
म्हणजे सकाळी चहा पिताना 2 बिस्किटं घेतली, चाट बुडवली, दोन्ही बिस्किटं चाट पडली, तिसरं बिस्किट घेतलं पहिले 2 काढायला, ते पण बिस्किट चहामध्ये गेलं. तेच झालं या मॅच मध्ये. कॅप्टन आला माघारी. बॅट्समन नेम बॅटिंग नेम आम्हाला कळवा. बॅटिंग नेम येस किरवे सर. मॅचच्या दिशेने जाऊया. टीमची टोटल सध्या आपण पाहिली तर अगदी 30. सुधाकर किरवे सर. हो हलक्यात आपण पाहिलं तर फक्त दिशा दिले. गेम स्लो झाला. पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील आपण पाहिलं तर ते बऱ्यापैकी धावा आल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त धावा आपण पाहिलं तर खर्च झालं 4, म्हणजे 31 धावसंख्या. जी गाडी चालू होती एक्सप्रेसनं ती आता आपण पाहिली तर कुठेतरी ट्रॅफिक मध्ये अडकली आहे आणि आता धावसंख्येचा ब्रेक नाही, हँडब्रेक खेचण्याचं काम केलं जातं. तेवढा बेड्या ठोकल्यात पायामध्ये. चांगली गोलंदाजी. बॅकफुटला जाऊन शॉट ऑन पूल. चेंडू आपण पहिला वेगानं केला. कॅचचा प्रयत्न. अखेरीस चेंडू निघून जातोय गॅप मधून. वार होता, पलटवार होता. 4 धावेसाठी सीमा पार. चौकार होता. वॉट अ स्ट्रोक यार. आमच्या फायद्याचं काय आहे का सांगा. अरे आमच्या फायद्याचं काय सांगा. मी यांना दाबून धरतो. 35 धावसंख्या 35 टीमची टोटल. कारण की एक गोष्ट आहे, कारण की जशी ओव्हर संपली फलंदाजांनी पाणी मागितलं नव्हतं, पाणी घेऊन गेले. ती ड्रिंक ब्रेक असतो तो चिठ्ठी, एक कानामध्ये चिठ्ठी दिली जाते, भाई हे करणं आहे, हे नाही करणं आहे. काही खेळाडू पाण्याच्या बाटलीमध्ये पाणी घेऊन जायला विसरतात, पण मैदानात जातात नक्की. दिस नॉट अ ड्रिंक ब्रेक, तो एक प्लॅनिंग ब्रेक असतो, त्याचं कळवलं जातं. शेवटची ओव्हर बाय हाणामारीच करायचे, मागे बॅट्समन मी रेडी ठेवलेत, तू मार्के खेळ. आणि हे सगळ्या चिठ्ठीचा खेळ, जी कानमंत्र दिला जातोय, कारण की ड्रिंक ब्रेक मध्ये पाणी पोहोचल्यानंतर कहाणी बदलते बऱ्याचदा मॅचची. या मॅचची कहाणी काय राहील. तब्बल धावसंख्या 35, 35 धावसंख्या. विक्रम कापसे गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. चांगली मॅच, पहिलीच मॅच. यानंतरची मॅच. कॅप्टन तयार राहा. जावली टीम आणि सागर सुपर किंग्स फलटण टीम आणि अर्थातच जावली टीम तयार राहा. जावली स्टार्स जावली. यानंतर टॉस केला जाईल. 35 धावसंख्या. शेवटचे षटक आणि कुठेतरी कॅप्टनने सांगितलं असेल शेवटचे 6 चेंडू 10-12 हव्यात बाई, कारण की 10-12 जर आल्या ते चांगलं टार्गेट बनतं या मैदानामध्ये. पहिला चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मिड विकेट रिझनला. खेळाडू आपण पाहिलं शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनचा वेगानं येतोय. पहिली धाव वेगानं कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आता केला गेलाय. मांग के नाही देंगे तो छीन के लेंगे, लेंगे जरूर. आणि सध्या तशाच धावा केल्या जात आहेत. 2-2 धावा महत्वाच्या आहेत. खेळपट्टी बनत चालेल. जसं जसं ऊन येईल तशी तशी खेळपट्टी बनेल. तसं तसं आपण पाहिलं मॅच तापेल, तशा तशा धावा चांगल्या येतील. 37. हो 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 लॉफ्ट केला चेंडू आपण पाहिलं तर अगदी चेंडूच्या खाली आरामामध्ये बॅकफुटला थोडंसं बागे जाऊन ऑस्ट्रेलियन स्टाईल कॅच पकडली जाते. महाजन सर यांच्या माध्यमातून कॅच पकडली आहे. बॅटर अगदी माघारी येतात, कारण की जो पहिला डाव होता तो आपण पाहिलं तर सुरुवात चांगली झाली. चौधरी सर मैदानामध्ये दाखल होत आहेत. दिलीप चौधरी सर. पहिल्या ओव्हरमध्ये जिथे 17 आल्या असं वाटलं खतरे की घंटी बच गई बाई. 4 ओव्हरमध्ये कुठेतरी 50, 56, 60 धावा होतात की काय. तर बोलतो ना, पुस्तकाचं पहिलं पान वाचण्यापेक्षा शेवटच्या पानावरती काय लिहिलं हे आपल्याला जाणून घेण्याची जास्त इच्छा असते. आणि तसंच आहे, तुमची सुरुवात जरी चांगली झाली असेल तरी शेवट हा सोनेरी अक्षरानं लिहावा तसा होणं गरजेचं आहे. म्हणून मग अशी उल्लेख केला की वेल बिगिनिंग हाफ डन. चांगल्या कामाची सुरुवात चांगली केली, अर्ध काम झालं असं म्हटलं जातं, पण त्याच कामामध्ये वाटेमध्ये काटे टाकणारे आपलेच. आणि त्याच मॅचमध्ये थोडेसे काटे टाकलेत वाटेमध्ये. गाडी अडकले पूर्णपणे, कारण की स्टँडला गेल्यानंतर जे ट्रॅफिक लागतं त्या ट्रॅफिकमध्ये सध्या गाडी आहे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट रिझन मध्ये. पहिली धाव कंप्लीट केली जाते. एक सिंगल धाव. एकरी धावेवरती आता विश्वास ठेवावा लागतो आणि त्या एका धावेने आता खूप भाव खायला देखील सुरुवात केली आहे. टीमची टोटल आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले 38. जी गाडी पहिली रमपंपो चालू होती ती आता तो ओडीशी पंपंपो चालू आहे.
शांत गाडी थोडीशी चालू आहे, डाव शांत झालाय. तब्बल 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर के करण्याचा प्रयत्न, पॉइंटला खेळाडू आहे, चेंडू बाउन्स होतो, डोक्यावरून जाईल जरूर. एक धाव, दुसरीचा प्रयत्न. आता 2-2 धावांसाठी मेहनत करावी लागते. टीमची टोटल अगदी 40-40. आता टीम बोलत असेल 2 बाहेर जाऊ देत, मात्र ऐकावं टीमचं की ऐकावं मनाचं, कारण की इच्छा आहे 2 बाहेर जाण्यासाठी. कारण की हा जो आवाज येतो गोलंदाजाने ऐकलाय, कारण की फक्त बॅटरचे कान खुले नाहीयेत, गोलंदाजाचे काने खुले आहेत. त्याने ऐकलेत 2 बाहेर जाऊ देत. बाहेर जाण्यासाठी तो बॅटच्या समोरही देतोय, त्याने ऐकलंय आणि बॅटच्या समोर देतोय. याला बोलतात तू डाल डाल मे पात पात. आणि हेच घडलंय. ही छोटी चुकी नाहीये, ही खूप मोठी चुकी आहे. कारण की टीमचा कॅप्टन पॅव्हलियन मध्ये आवाज गेला, 2 षटकार हवेत आणि ते गोलंदाजानं ऐकलेलं असताना बॅटच्या समोर दिला. फलंदाज बोलत असेल बोलताना बॅट के सामने नाही डालने का, आणि तेच घडलंय. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर करण्याचा प्रयत्न, चेंडू पडतो अगदी स्क्वेअर कट. टीमची टोटल आपण पाहिली तर 47 मध्ये जाऊन पोहोचले, 47. आणि आता संघाची धावसंख्या 48, धावेचं टार्गेट 48 रन्स टू विन. मानदेशी टीमला 48 धावेचं आव्हान. आपण चर्चा करू 7-55 धावेचे. जावली फायटर टीम आणि या दुसऱ्या बाजूला सागर सुपर किंग फलटण टीम. कॅप्टन या टॉससाठी, कॅप्टन आपण टॉससाठी यायचे दोन्ही कॅप्टन्स. धावेचं टार्गेट 48. चांगली मॅच बनली. येल्लो आर्मी टीम हे प्रेक्षक दाखवले जातात. सध्या आपण पाहिलं तर अगदी हे बा प्रेक्षक मस्तपैकी सावली खाली बसलेत, मॅचचा आनंद घेत आहेत. पाण्याच्या बाटल्या ऑलरेडी भरून ठेवलेत, नंतर खाली उतरायला नको, कारण की इथून त्याच्या पायऱ्या आहेत, मला वाटतं 10-20 पायऱ्या आहेत, त्या चढून जाताना सगळं घेऊन जातात. नंतर कोण खाली येणार आणि कोण पाणी भरणार, सगळे प्रेक्षक दाखवले जातात. त्यांची चर्चा चालू असेल. मी असतो तर मी अजून 4 6 मारले असते, अरे सोड तुला बॅटिंगच नसते भेटले, अरे माझ्या काळात मी किती गाजवल्यात, असे त्यांच्या चर्चा चालू आहेत सध्या. एक जण ड्रीम 11 सांगतोय काल 29 लावले, 29 पण गेले, 3 करोड नाही आले. असे सगळे प्रेक्षक पहा दोन्ही प्रेक्षक, कारण की अर्ध्या जणांनी बंक मारले हे स्क्रीनवरती दिसतं, पण मी बोलतो युट्यूबला दिसा, सीसीटीव्हीत कधी दिसू नका. अगदी आणि ड्रीम 11 वाले कोट्या दिसत झाले, हेही खरं. हे संपूर्ण प्रेक्षक राजा वर्ग मॅचचा आनंद सावलीत बसून सध्या घेत आहेत. टॉस साठी कॅप्टन्सला मी विनंती करेल आपण या. जावली फायटर टीम उमेशजी शिंदे यांना सध्या स्क्रीनमध्ये तुम्ही पाहताय. अगदी गरमी का आणि लगेच त्यांनी आईस्क्रीम लपवलं, म्हणजे बा किती मोठं, म्हणजे तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलं की तुम्ही लगेच आईस्क्रीम का लपवता, म्हणजे बाई आपलं मी माझ्या पैशाने घेतलं मी खाणार, कारण की असं नाहीये तुम्ही वर्गणी काढली ना आईस्क्रीम त्याची घेऊन आलाय. बट ये होना चाहिए बा उमेश सर, थँक्यू सो मच यार. बट दिस आर जोकिंग ऑफ द पार्ट. मात्र आयुष्यामध्ये आनंद यावा ना, एवढा हसायची की समोरच्याला टेन्शन आलं पाहिजे, हा एवढा का हसतोय, इसके पास क्या है मेरे भाई. उमेश सर सध्या स्क्रीनवरती पाहिलं त्यांना. अगदी गरमी एवढी आहे, पंचांसाठी महत्वाचं आहे. तुम्ही आईस्क्रीम ड्रिंक ब्रेक थंड पाणी पीत राहा, नो प्रॉब्लेम. तुम्ही असे 10 आईस्क्रीम मागितले तरी आम्ही आणून देऊ शकतो, एवढा खऱ्या अर्थानं तुमची मेहनत आहे. थँक्यू सो मच. टॉस साठी कॅप्टन या जावली टीम आणि सागर सुपर फायटर टीम. टॉस साठी या कॅप्टन्स आम्ही कॉल करतो तुम्हाला.
जावली टायगर येऊन थांबलेत. सागर सुपर फायटर टीम प्लीज या. सागर सुपर फायटर टीम. सागर सुपर किंग्स पलटण टीम या. हा 10वा कॉल आहे तुम्हाला. आमचे केंद्र प्रमुख गमरे साहेब आपले शुभ हस्ते या मॅचचा टॉस आम्ही घेतोय. मिस्टर अमोल सर सध्या आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. एका बाजूला आपण पाहिलं तर कापसे सर बॅटिंगसाठी आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर राकेश महाजन. मिस्टर अमोल तर ते सध्या आपण पाहिलं तर अगदी गोलंदाजीसाठी दाखल झालेत. जाऊ मॅचच्या दिशेने तब्बल 48 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये. मानदेशी टीम बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू आपण पाहिलं तर वेगानं जरूर जातो. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावचा प्रयत्न नाहीये. एकाच धावती समाधान. एक सिंगल धाव. मॅचला सुरुवात झाली. ओव्हर क्रमांक 1 महत्वाची ठरू शकते. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये किती धावा येतात, किती विकेट्स येतात. चला जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर अकाउंट ओपन झालं. सध्या आपण पाहिलं तर राकेश महाजन पुढे करायचा प्रयत्न. व्ही शेप मध्ये सरळ बॅटीनं 2 पावलं पुढे निघून जातोय. कदाचित 1 बाउन्स. येस 4 धावा आहेत. चौकार अगदी सीमारेषेच्या इंच भर. थोडस चेंडू आपण पाहिलं तर मागे राहिला. 1 मीटरचं 1 इंचचा खऱ्या अर्थानं किंमत काय असते, 1 मिनिटाची किंमत काय असते, 1 सेकंदाची किंमत काय असते. म्हणजे जो खऱ्या अर्थानं धावणारा ऑलिम्पिक मधला खेळाडू आहे त्याला माहिती आहे 1 सेकंदाचा खऱ्या अर्थानं किंमत काय आहे. 1 मिनिटामुळे आमच्या ट्रेन चुकतात, तेव्हा गैरहजेरी लागते, तेव्हा 1 मिनिटाची किंमत आम्हाला समजते. बॅकफुटला जाऊन करण्याचा प्रयत्न. काय हो 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 ही मॅच पकडायचं कॅच महत्वाची. फेकी चुकीची. त्याच्यामध्ये 1 रन पण दिली. बरंच काय घडलंय. ऑलरेडी कॅच पकडली नाहीये. त्याच्यामध्ये रनआउटची संधी, तिथे रनआउट घेतला नाहीये. 1 धाव नव्हती, तिथे 1 धाव दिली. मॅच खूप महत्वाची आहे ही, कारण की ऑरेंज कलर टीम जर्सी म्हणजे मानदेशी टीम ही प्रबळ दावेदार मानली जाते आणि त्या टीमला सध्या तुम्हाला टफ द्यायची अशी मॅच आहे. राईट हँडेड लेफ्ट हँडेड बॅट्समॅन सध्या पहा
6-4चं सध्या इक्वेशन दिसते, म्हणजे एका साईडला 6 खेळाडू, दुसऱ्या साईडला 4 खेळाडू. लफ केला जातो चेंडू, नाही हे खेळाडू व्ही शेप मध्ये, अगदी 4 धावेसाठी. कारण की पॉवर प्ले षटक आहे, पॉवर प्ले मध्ये जेवढ्या धावा गोळा केल्या जातील तेवढ्या धावा गोळा केल्या जातात आणि संघाची धावसंख्या अगदी 10 या आकड्यावरती. तब्बल 4 चेंडूचा खेळ झालाय, 2 अजूनही बाकी आहे. पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये आल्या होत्या 17. इकडे बघायचे ग्राफ कसा जातोय, जो ग्राफ आहे तो सोबत चाललाय का, कारण की अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढे खेळण्याचा प्रयत्न, त्या फटका खेळाडू आपण पाहिलं तर मिड ऑनचा वेगाने जातोय. फेकी तर केली आहे मात्र ती अगदी योग्य नव्हती. एक सिंगल धाव, तब्बल 11 धाव संख्या. शेवटचा चेंडू, कारण की मागील मॅच मध्ये सुरुवात चांगली झाली पहिल्या ओव्हरमध्ये, मात्र तिसऱ्या ओव्हरमध्ये आलेल्या तब्बल 4 धावा, त्यानंतर शेवटचं षटक. जिथे आपण पाहिलं मॅच फसली, मात्र या मॅच मध्ये प्रत्येक ओव्हर तेवढीच महत्वाची आहे. पॉवर प्ले खास करून आपण पाहिलं तर महत्वाची मॅच आहे. 1 to go, एक शेवटचा चेंडू आता मात्र या मॅचचा, पहिला ओव्हरचा P1चा पॉवर प्लेचा. हो हो हो, व्हॉट अ ड्राईव्ह, व्हॉट अ ड्राईव्ह, व्हॉट अ ड्राईव्ह. अप्रतिम फटका, अगदी निघून जातोय 6 धावेसाठी, 4 धावेसाठी. कारण की बॅकफुटला गेले, ज्या पद्धतीने फटका खेळला गेला. रिप्ले पहा, चेंडू थोडासा बाहेर काढण्याचा प्रयत्न, त्यानंतर बाहेरचा चेंडू इनसाइड आउट पूर्णपणे खेळला. कव्हरच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला हा फटका खेळून काढला. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 4 ने वाढते. सध्या आपण पाहिलं तर जाऊन पोहोचते 15. पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या इनिंग मध्ये धावा आल्या होत्या 17. सेकंड इनिंग मध्ये पहिल्या ओव्हरमध्ये धावा आले 15. कुठे ते जो ग्राफ आहे तो कधी बरोबर चालू आहे. राहुल पवार सर दाखल झाले तो क्रमांक 2 साठी. कॅप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट असं म्हटलं जातं. कॅप्टन अखेरीस दाखल झाला आणि दोघे मतलब एक शेर दुसरा बब्बर शेर, एक बाहुबली दुसरा ग्रेट खली. कॅप्टन कॅप्टन दोन्ही तारे दोन्ही सितारे एकमेकांसमोर दाखल झाले. दोन्ही कॅप्टन एकमेकांसमोर आता मात्र आलेत. जेव्हा 2 बलाढ्य खेळाडू, 2 कॅप्टन्स, 2 आयकॉन्स जेव्हा एकमेकांसमोर येतात तेव्हा खेळ चांगला बनतो. म्हणजे एक बाहुबली दुसरा ग्रेट खलीन, खलीबली जी आहे ती चांगली होते मॅच मध्ये, चांगली मॅच बनेल. कारण की कॅप्टन कॅप्टन एकमेकांसमोर एक धावा करण्यासाठी प्रयत्न करेल, दुसरा धावा अडवण्यासाठी. गोलंदाज दुसऱ्या बाजूला क्षेत्ररक्षणाचा खऱ्या अर्थानं मी पाहणी करतो, मी जाळ टाकतो असं बोलेल. कारण की फलंदाजाला एखाद्या मास्याला एखाद्या खऱ्या अर्थानं शिकारीला ज्या पद्धतीने शिकार करायची असते, जे जाळ टाकलं जातं ते जाळ सध्या टाकलं गेलंय. ओव्हर क्रमांक 2 इम्पॉर्टंट राहील, पण वेळ पण जास्त घेताय तुम्ही, ही गोष्ट लक्षात ठेवा. नाही वेळ कोणासाठी थांबत, कारण की मॅचेस इथून पुढे भरपूर आहेत. 5 मॅचेस इथून पुढे कव्हर करायचे, 4 राहतील ही मॅच झाल्यानंतर, पण थोडासा स्पीडअप घ्या. चला स्पीडअप घ्या प्लीज. बाहेरचा चेंडू, वॉड स्ट्रोक यार. बाहेरचा चेंडू पूर्णपणे शफल होऊन केला जातोय बॅकवर्ड पॉइंटला. अगदी 4 धावेसाठी चौकार. वॉड स्ट्रोक थोडासा बाहेर ठेवला चेंडू, त्या चेंडूला बाहेर निघून अगदी 4 धावेसाठी खेळलेत. 19 धाव संख्या आता स्कोर कार्डवरती सजली गेली. 19-19. कारण की 48 धावा इट्स नॉट अ बॅड स्कोर. कारण की 48 धावा समाधानकारक स्कोर, एक फायटिंग स्कोर, एक मॅजिकल फिगर तुम्ही बोलू शकता. ती मॅजिकल फिगर 48 आहे. पुन्हा बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, विकेट कीपरकडून चुकी होते. कारण की या चुका ऑलरेडी तुम्ही पाहिलं तर धावा कमी आहेत. कारण की मानदेशी टीम समोर 48 धावा या खूप कमी आहेत. जो संघ 88 करण्याची ताकद देतो त्यांच्या समोर 48 करत असताना विकेट किपर 2200 स्वरूपामध्ये धावा देतोय. आधीच कर्जबाजारी, हा आत्ता आलेला 22 चौकार उसना शेजारी, गरीबी में आटा गिला. आणि हेच होतं, ऑलरेडी गरिबी आहे त्याच्यामध्ये थोडेसे आपण त्याला दावा खर्च होतो. ऑलरेडी कर्ज आहे त्याच्यात बाजूचा येतो, तो उसना शेजारी आपल्या घरात बसतो. हे नाही चलता. कारण की ही ती मॅच आहे जिथे धावा अडवण्यासाठी तुम्हाला जीवाचं रान करावं लागेल. एक धाव, गळ्यामध्ये सोन्याची चेन असेल तिची किंमत नाहीये आत्ता जास्त. एका धावेची किंमत विचारून बघा खेळाडूला, कारण की एका धावेने संघ या लीग मधून बाहेर देखील गेलाय. एका धावेमुळे संघ मैदानाच्या आतमध्येही आलाय. 1 धाव, इलेक्शन मध्ये 1 मत, परीक्षेत 1 गुण, क्रिकेट मधले 1 धाव. बोथ आर इम्पॉर्टंट, सगळे इम्पॉर्टंट आहे आणि त्याची किंमत शेवटच्या क्षणाला समजते.
ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. हुशार क्रिकेटर आहे, चालाक क्रिकेटर, शांत क्रिकेटर. माहिती आहे सिंगल धाव ऑलरेडी चौकार फुकट भेटलाय, त्याच्यामध्ये 2 धावा सरळ बॅटीने, तिसरी देखील दिली जाते. या मॅच मध्ये नक्की चाललंय काय? दया कुछ तो घोटाला आहे. येस अंपायर फॉर व्हॉट? येस नॉन स्ट्रायकिंग बॅटर आउट झालाय का? आणि जर झाला नसेल तर 3 धावा. रिप्ले टेलिकास्ट. थर्ड अंपायर थोडेसे बिझी होतील. टेक्निकल टीम नॉन स्ट्राईकला जी धाव घेतली तिथे फेकी केली, तिथे आउट आहे का चेक केलं जात आहे. इट्स अ नॉट आउट म्हणजे 3 धावा आत्ताच्या. वा व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. अंपायर फक्त 3च बॉल झालेत. कारण की आतापर्यंत जर संपूर्ण टुर्नामेंट आपण पाहिली तर A1 जोडी सर्वात चांगली पार्टनरशिप करणारे जे कोण असतील तर विक्रमजीत कापसे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिले तर राकेश महाजन. कारण की ही ती जोडी आहे. एक दिल आहे दुसरी धडकड आहे. दोनों जान आन बान शान आहे खऱ्या अर्थानं मानदेशी टीमची. कारण की ही जोडी थांबली, ही पेअर थांबली की धावा चांगल्या होतात. डोकेदुखी आहे ही खऱ्या अर्थानं डोकेदुखी वाढवली जाते. चेंडू अगदी हवेमध्ये नो मॅन्स लँड मध्ये दाखल होतोय. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू 1 बाउन्स गॅदर केला जातो. 2 धावा भरपूर खर्च झालेत. 27-28 धावसंख्या आता स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचले. या मॅच मध्ये दोघांची पार्टनरशिप, खेळांचा, आकड्यांचा ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर संगोप ठेवला जातोय. 28 धावसंख्या, समीकरण 14-20. ओहो हुशार क्रिकेटर, हुशार खेळाडू. कारण की हा माइंडसेट आहे. मी मगाशी उल्लेख केला, तुमच्या घरी डीजे सेट आहे, तुमच्या घरी ट्रॉफी सेट आहे, पुस्तकांचा सेट आहे, किताबांचा सेट आहे. तुमचा माइंडसेट आज काय आहे त्याच्यावरती ही मॅच आहे. एक सिंगल डबल ऑलरेडी धावा आलेत. पुश करो खुश रहो एका धावेसाठी. टीमची टोटल आपण पाहिली सध्या 29-29. कारण की सध्या पार्टनरशिप बनते आणि दोघे खेळाडू असे जे पार्टनरशिप करतात आणि समोरच्या टीमची डोकेदुखी वाढवतात. A1 जोडी, A1 पार्टनर्स जेवढा वेळ थांबतील तेवढे डोकेदुखी मैदानामध्ये येईल. कारण की विकेट अजून आली नाहीये. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, गॅप शोधण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड पॉइंट चेंडू गॅदर केला, ते खाली पडलेत आणि गोलंदाज नाराज आहे. येस पुन्हा एक धाव घेतली जाते. आता धावसंख्या 30. 2 ओव्हरचा खेळ संपला. 30 धावसंख्या आणि 12 चेंडू. आता फक्त 18 धावेची गरज आहे. बारा 18. कारण की ओव्हर क्रमांक 3 खूप महत्वाची मानली जाईल. इंद्रनील पटले गोलंदाजीसाठी दाखल झालेत. ओव्हर क्रमांक 3 मोस्ट इम्पॉर्टंट, जास्त इम्पॉर्टंट. यावेळी चेंडू हाफ ट्रॅकर हा टाकण्याचा प्रयत्न केला गेला. कारण की हाफ ट्रॅकर चेंडूला ऑलरेडी खेळाडू तयार असतो. मात्र इथे धडपड, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगले एफर्ट्स, 100% मेहनत, 100% एफर्ट्स या मैदानामध्ये दिले जात आहेत. फिल्डिंग करणारी टीम बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू अडवला. फक्त धावा आपण पाहिलं तर कंप्लीट केल्या गेल्या 2 धावेच्या मदतीनं 32 धावसंख्या. येस अंपायर, येस बाउंड्री आहे का चेक केलं जाते. लेट सी. तर अंपायर पुन्हा बिझी. शेवटपर्यंत चेंडू आला. रिप्ले टेलिकास्ट मध्ये पहा. डिसिजन पेंडिंग आहे. इट्स अ सेफ. अगदी चांगल्या क्षेत्ररक्षण संघासाठी 2 धावा अडवल्यात असं म्हणायला हरकत नाहीये. थोडा बाहेरचा चेंडू हवे फ्रॉम दी बॉडी अप पकड. व्हॉट अ स्ट्रोक. डीप पॉइंटला 1 बाउन्स. भाग मिल्का भाग अगदी निघून जातोय 4 धावेसाठी. आणि या चौकारानं टीमची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते 36 या आकड्यावरती. 36 धावसंख्या.
चांगली मॅच बनली गेली. 48 धावेचं आव्हान. एका बाजूला आपण पाहिलं तर पीके टीमचे संघ मालक थोडेसे नाराज असतील यावेळी. मानदेशी टीमचे संघ मालक त्यांच्या चेहऱ्यावरती वेगळं स्माईल आहे, कारण की दोन्ही संघ मालकांचे चेहरे वाचले तर पुस्तकापेक्षा चेहरे जास्त वाचता येतात हल्ली, आणि हे चेहरे स्पष्ट वाचता आलेत. आहे टेन्शन या मॅच मध्ये. 48 धावा मिसफिल्ड झाले, विकेट कॅचेस ड्रॉप झाले, 22 स्वरूपामध्ये चौकार गेलेत, कुठून धावा खर्च झालेत. पुन्हा बॅकफुटला, पुन्हा त्याच रिझन मध्ये. तुम्हाला वाटतं असेल की हा रिप्ले टेलिकास्ट दाखवतो, मात्र हा रिप्ले नाहीये, हा आणखीन एक नवीन चेंडू त्याच पद्धतीने त्याच रिझनला त्याच फलंदाजानं त्याच पद्धतीनं तेवढ्याच धावा भेटल्या. त्या आहेत 4. 40 धावसंख्या. मानदेशी टीमचे संघ मालक आपण पाहता त्यांच्या चेहऱ्यावरती वेगळी स्माईल आहे, कारण की जे सध्या खेळ मैदानामध्ये चालू आहे तो खेळ आपण पाहिले तर मानदेशी संघाच्या संघ मालकांच्या चेहऱ्यावरती स्माईल का नाही येणार. विकेट अजून गेले नाही. त्यांची जी A1 जोडी आहे, A1 क्वालिटी जोडी, ती मैदानामध्ये अजून आहे. त्यांना माहिती आहे मेरे दो शेर मेरे दो बब्बर शेर करण अर्जुन अजून मैदानामध्ये दाखल आहेत, अजूनही मैदानामध्ये लढतायत. बॅकफुटला जाऊन करण्याचा प्रयत्न, डीप बॅकवर्ड स्कोर एक रिझनला शॉर्ट आर्म जॅक केला, मिड विकेट रिझनला, एक धाव कंप्लीट. एकाच धावेचा प्रयत्न, एक सिंगल धाव. एका धावेच्या मदतीने आता टीमची टोटल 41 वरती जाऊन पोहोचले. 41 धाव संख्या. कारण की आतापर्यंत बॅटिंग करत असताना विक्रम कापसे खेळतात 11 चेंडू 29, राकेश महाजन खेळतात 5 चेंडू 12, दोघांनी 41 धावा आतापर्यंत केलेत. ओहो बॅकफुटला जातात यावेळी देखील फटका आपण पाहिलं तर 1 बाउंड चेंडू हातामध्ये जरूर आहे दीपेशच्या कव्हर रिझनला, मात्र हा खेळाडू आत्ता लावला गेला. 2 चौकार जेव्हा गेले त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी हा खेळाडू लावला गेला. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अगदी विक्रम कापसे यांच्यासाठी आर के महाराज जेव्हा आपण पाहिलं तर राकेश महाजन जेव्हा आपण पाहिलं तर स्ट्राईक वरती येतील, त्यांच्यासाठी प्राइज जरूर पुकारला जाईल. बाहेरचा चेंडू छेडछाडी करण्याचा प्रयत्न, अपील पहा, इट्स अ वाईट बॉल, गुड डिसिजन. येस, पंचा अगदी बळी नाही पडले. ही स्ट्रॅटेजी होती, अंपायरला माहिती आहे ही स्ट्रॅटेजी, आणि या स्ट्रॅटेजी मध्ये नाही फसलेत अंपायर. आणि चेंडूचा कुठलाही आवाज अंपायर पर्यंत पोहोचला, मात्र ज्या पद्धतीने अपील केली, खेळाडूचं काम आहे अपील करण्याचा, एक वेगळा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. षडयंत्र आता केले जातात मैदानामध्ये. शफल करण्याचा प्रयत्न, पुन्हा चेंडू पडतोय, थोडासा बाउन्स झाला, तोपर्यंत स्लिपला खेळाडू, अगदी चेंडू पडल्यानंतर थोडासा काटा बदलला. 22 ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर 3चा खेळ देखील संपला. 43 धाव संख्या आणि येणारे 6 चेंडू. आता 5 धावेची गरज. चांगली मॅच बनली शेवटच्या ओव्हर पर्यंत. या मॅच मध्ये तब्बल 2 वेळा ड्रिंक ब्रेक झाला. थँक्यू. राहुलजी नरळे सर यांच्या मालकीचा संघ, मानदेशी टीम संघाचे संघ मालक आहे. एक रॉयल खऱ्या अर्थानं संघ मालक म्हणता येईल, कारण की संघ मालक रॉयल असला पाहिजे. संघ मालक जेवढं संघावरती प्रेम करतो तेवढे खेळाडू चांगले खेळतात. आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर दिलीप चौधरी, कारण की आता जर मानदेशी टीम समजा मॅच जिंकली डायरेक्ट हॉटेल बुक, तर दुसऱ्या बाजूला पीके 11 देखील जिंकली तर मोठी पार्टी असेल भाऊ. फुल टॉस चेंडू, शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, खेळाडू चेंडू पर्यंत जातोय, चांगलं सेलिब्रेशन, एक धाव दिली. आता 5 चेंडू तब्बल 4 धावेची गरज. 5-4. मॅच चांगली बनली आहे. अजूनही मॅच मध्ये धगधग आहे, अजूनही मॅच मध्ये प्रेशर आहे. मॅच जिवंत आहे, मॅच 50-50% आहे, कारण की जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत जिंकलं कोण पराजय झालं कोण हे बोलण्याचं मूर्खपणाचं करू शकतं, कारण की मॅच कोणत्याही क्षणाला फिरू शकते. माणसाची वेळ, क्रिकेटचा खेळ बदलतो भाऊ कधी पण. गती परिवर्तन, लॉक करण्याचा प्रयत्न, मिड विकेट रिझनला, खेळाडू वेगाने जातो, चेंडू कॅटर केला जातो, एक धाव घेण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावेला चेंडू फसला जाऊ शकतो कदाचित. चेंडूची फेकी नाही चांगली आहे. 2 धावा, 2 रन हमने चुराया जो सनम असं म्हणायला हरकत नाही. वॉटर रन बिटवीन द विकेट यार. या 2 धावा नजर असते, कारण की इथे आवाज नव्हता दिला. आय टू आय कॉर्डिनेशन, चिताची चाल, हातांची गती, कमेंटमेंट आणि ऍक्शन या तिन्ही शब्दांचा अर्थ या धावेमध्ये कळतो. 46. 2 धावेची गरज आहे आता. हलक्या त्याने घेण्याचा प्रयत्न, पुन्हा फॉलो थ्रू मध्ये जातोय खेळाडू, चेंडू गॅदर करतोय. आता गोलंदाजी करणारी टीम बोलत असतील 22च्या स्वरूपामध्ये त्या जर धावा आल्या नसत्या 4 तर कदाचित मॅच आता चांगली बनली असती. की ज्या 4 धावा जिथे खर्च झाल्या, ज्या ओव्हर थ्रोच्या माध्यमातून धावा धावून घेतल्या, तब्बल 6 धावा या मॅच मध्ये फुकट आलेत.
आणि आता समीकरण पहा, 3 चेंडू 1 धाव. त्या 6 धावेची किंमत आत्ता शेवटच्या क्षणाला कळते. एक धाव महत्वाचे का म्हटलं जातं? आमचे अविनाशी पण आहे सतत, ज्यांनी डायमंड क्रिकेट, डायमंड संघ आणि डायमंड संघासाठी एक खऱ्या अर्थानं ज्यांचा एक मोठा इतिहास राहिला क्रिकेटच्या माध्यमातून. हॅलो, बंद झाले 2 मिनिटं. हॅलो, कसं बोलू डीजे ऑपरेटरला? नाही मी वाट बघतोय याची चालू. हॅलो, सर मग ते लाईट गेली ना, ते बाईक बंद झालं, तेच तर सांगतो. काय आला तुझ्या बॉलला भाऊ? 1 रन आली आणि जिंकले. चार्जिंग लवकर चढत नाही, चार्जिंग उतरते लगेच. माझी पण लवकर नाही चढली. भाऊ नमस्कार.